बोला काय झालं. वायर डबल कोटिंगचा म्हणून सिंगल कोटिंगचा दिला ना आपल्याला, त्यानं आपल्याला दाखवला वेगळा दाखव. त्यांना. चेक करून दाखवून देतो. तर ते हा वरचा कोटिंग नाही होत आहे, दुसरा हे बरं तरी कॉल लावून पो लय मोठा लफडा झाला. फ्रॉड आहे, फ्रॉड उरायला आपल्याला. बरं एक काम कर, त्याला फोन आहे ना, हो. लाव तिला कॉल लाव, बोल. इथेच लिहिलं का डायरेक्ट? हो तरी विचार. हेलो। हाँ भैया आदित्य बात कर रहा. वो अपन आज जो इंडो कैप का वायरिंग दिया था ना, तो वो ट्रिपल कोटिंग का बोला था ना आपको, डबल कोटिंग ट्रिपल लेयर भी है वही। तो ये वही वाले वायर है क्या? तो उससे प्लस मॉडल है, 25 रुपए प्लस आता है वायर। हाँ हो क्या? नहीं क्योंकि वो गौरव ने चेक किया, बोले सिंगल कोटिंग ही दिख रहा था, बोले इसलिए पूछा मैंने. भाई बोल रहा हूँ उसको दोनों वायर तो ले, हाँ वजन कर, उससे हेवी वायर है, उससे जाड़ी कोटिंग है उसकी। डबल कोटिंग का बताया था ना. अच्छा, पर वो काट रहा तो कोटिंग दिख रही नहीं है ना उस पर, ट्रिपल कोटिंग जो भी बोला था तुमने क्या? भैया दिखने की, और जो पीवीसी अभी जो फायर प्रूफ पीवीसी आई है, ये प्लस मॉडल है उससे। अच्छा अच्छा ठीक है. हाँ, इंडो कैब में तो इंडो कैब रेगुलर आता है। अच्छा याच्यापेक्षा मग आरा आणला असतात, पुरला असता राजू. ठीक आहे देख. हाँ ठीक आहे देखता बोल. तो मला एक गोष्ट सांग, याला इंडो कॅप प्लस चिपकला वाटते मग आपल्याला, है ना? पण आपण याला इंडो कॅप मागितला होता, मग याने शिल्लकपणा काय त्याला. ते मग मी तुम्हाला तेच सांगू राहिलो ना. व्हियाहून लाव ना. कोणत्या याच्यावर अरे बा रिच लोक, क्या बात आहे. सिम मध्ये काय आमच्या मित्राच्या सिम मध्ये कोणाच्या रिचार्ज नेले का? तू डबल सिम मध्ये रिचार्ज करत त्याला का पेट्रोलले पैसे नाही का फोटा म्हणून. सिंगल कोटिंग डबल कोटिंग नाही जायत नाही. गाइस वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आता तुम्हाला मी सविस्तर सांगतो काय काय प्रॉब्लेम आला पुऱ्या या इलेक्ट्रिकल फिटिंगच्या खरेदीमध्ये. मी पाहत असेल, मी लिस्ट बनवली इलेक्ट्रिकल वायर फिटिंगची. लास्ट बहुतेक मी येलो कलरचं टी शर्ट काहीतरी घातलं त्या टाइमला. तर नंतर काय झालं, मी 3-4 दुकानं फिरलो, पुरं कोटेशन काढलं बुरशीच्या पूर्वमध्ये किती कोटेशन येतात वगैरे. ते आलं तर ते 30,000 पर्यंत. मग आम्ही गेलो कारंजाला, गौरव, मी, ऋषभ आणि ओम पण आलता. तिथं गेल्यावर मग आम्ही 3-4 दुकानं वगैरे फिरलो, तिची पण कोटिंग वगैरे काढली. मग आता काय झालं माहिती का, ती अलग अलग दुकानामध्ये अलग अलग ब्रँड होते. ग्रेट व्हाईट, कुठं RR, कुठं इंडो कॅप. मग एवढं सर्व फिरून आता मला ग्रेट व्हाईट तर पाहिजे नव्हता. RRचं आम्ही खूप नाव ऐकलं, कारण गौरी सांगत होता RR सगळं चांगला ब्रँड आहे. तर ते पाहिलं आणि मग एका दुकानात गेलो आम्ही. मेन कॅरी काय केलं, RRचा वायर आणि इंडो कॅपचा वायर तो केला कनेक्ट बांधला, स्टिंग वगैरे. त्याच्यावर एक मशीन होती, त्याला करंट पास केला AC वाला, आणि त्यात RRची बबल निघाली. आता ते मला माहिती नाही त्यांना काही अशी ट्रिक लावली की काही केलं, पण ते सर्व असं वाटलं की ओरिजिनल चेक वगैरे करून दाखवलं. तर त्यापासून मला इंडो कॅपचा वायर आवडला. तुम्ही विचार करा, आमचे गावात 3-4 चक्कर झाली. कारंजीत आम्ही 3-4 दुकानं फिरलो, त्या दुकानात फिरलो. मग तिथं आम्ही हे पाहिले, K9चे जे बटन असतात ना आपले, स्विच बोर्ड वगैरे पाहिले. त्यांनी कोटिंग सांगितली. हे झालं 2 तास बोललो आम्ही वगैरे, त्यांनी पुरं कन्व्हिन्स करून टाकला आम्हाला. आम्ही पुरं कन्व्हिन्सच चालतो. कोटिंग सांगितली होती काहीतरी 36,000 पर्यंत झाला विषय. तर आम्ही बस कन्व्हिन्स झालो. मी, ओम होता वगैरे, गौरव तर पुराच कन्व्हिन्स झालता. तर आम्ही मग डिसाईड केलं की पुरंच घ्या. पण भूषण होता बाहेर कॉलवरच आपला बिझी आहे हमेशा सारखा. आला तो बोलला की नाही हे तू नको घेऊ वगैरे, हा नाही स्विच बोर्ड वगैरे खूप महाग लावले, चांगल्या क्वालिटीचे होते. आणि त्याला बोललो आम्ही की हे स्विच बोर्ड अल्मॅक्सच्या स्विच बोर्ड सोबत तू कम्पेअर वगैरे त्यांनी केले. पण त्यांनी काय कम्पेअर केले माहितीये का, जो K9चा स्विच बोर्ड होता टॉप क्वालिटीचा, तो कम्पेअर केला अल्मॅक्सच्या लोअर एकदम स्टार्टिंग वर त्याच्यासोबत. कम्पॅरिझनच नव्हतं, कारण मग हा एकदम नॉर्मल होता, तो खूप महाग होता आणि त्याची प्रीमियम क्वालिटी. तिथं मग तो फसला दुकानदार, कारण ते त्यानं स्वतःच्या जे डीलरशिप होती तो ब्रँड सेल करायला पाहिलं. त्याला सामान आम्ही थांबून दिलं. तिथून एवढं मोठं सामान घट्टाच्या घट्टा काढून ठेवून दिलता. हा K9चं सामान केलं. नाही, सामान त्यानं सुरुवात चांगलं दिलं, पण थोडं त्यानं गडबड केली प्राइस मध्ये, कारण ते 36,000 मध्ये कोटेशन थोडं जास्त लावतो सरळ. मग आम्ही तिथून एवढं फिरलो आम्ही, कारण आम्ही गेलो किती 4 वाजता, जर आम्ही गेलो वाजले 7, 3 तास झाले आपल्याला, 7-8 वाजले होते. आम्ही गेलो मग ऋषभच्या ओळखीवाल्या दुकानात, तिथं गेलो. मग तिथं हाच वायर
इंडो कॅपचा इकडे पाहिला, तो वायर इकडे पाहिला, मस्त चेक वर्क केलं, इंडो कॅपचा वगैरे सगळं वायर घेतला, स्विच बोर्ड साले. मग आम्ही स्विच बोर्ड नाही का अल्मॅक्सचा पाहिला. अल्मॅक्सचा थोडी प्राइस असती होती आणि क्वालिटी एकदम K9 सारखी, एकदम प्रीमियम. तर तो घेतला. याचं कोटेशन निघालं 31,000 पर्यंत काहीतरी, म्हणजे आपलं तरी 4,000 पर्यंत कमी जास्त होते, म्हणजे फायदा होतो आपण. आणि क्वालिटी एकदम जशी आपण या दुकानात पाहिली तशीच क्वालिटी सेम. तर ते सामान घेतलं. आता प्रॉब्लेम इथून चालू झाला की एवढं आम्ही फिरलो इलेक्ट्रिकल वायर सेटिंग, एवढा लोड घेऊन आम्ही फिरलो. घरच्याची कॉलवर कॉल की तुम्ही कुठं हा टाइमपास करू राहिले, फिरू राहिले, यायला काहीच माहित नाही. माहिती आहे का, पुरे ते हे घेतलं, सामान घेतलं वायरिंगचं, ते ठेवलं आपल्या गाडीवर, वायर घेऊन आम्ही घरी आलो. तर एवढा मोठा तो बक्सा होता वायरिंगचा, तो त्यांनी पाठवला. तो बक्सा त्यांनी दुसऱ्या दिवशी पाठवला. तो बॉक्साही कधी पाठवला माहिती का, त्याला 3 कॉल 4 वेळा त्याला सांगायला लागलं की पाठवून 5 वाजता त्यानं संध्याकाळी सावकाश पाठवलं. पुरं सामान आपण थांबलं, त्यानंतर काहीच 4 दिवस वायरिंगचं काम थांबलं. हा, तर मग तेच ना, 3 कॉल लावले त्या दिवशी आपण, 4 वेळा दिले आणले स्वतः, मी गेलो वायर आणले मी स्वतः वायर. तर तो नंतरचा पार्ट. मग आता हे बॉक्स त्याला पाठवला. मग आपण तो व्हिडिओ शूट केला लास्ट वाला, ज्याला आपण पुढे ते बॉक्स वगैरे दाखवलं, चेक वेक केलं, त्याला सामान आले वगैरे. पण त्याच्यात पण त्यानं काय केलं, जे वायर त्यानं पाठवली त्यात एक वायर राहिला. बरोबर, ठीक आहे, 2 दिवस आपले 2 दिवस वाया गेले, कारण आपलं काम चालू झालं नाही. ते बॉक्ससाठी मी आणायला गेलो, डबल त्यानं दिलाच नाही. येणे पाठवलं दुसऱ्या दिवशी, तर तो होताच नाही. तो म्हणे मी तुम्हाला देतच नाही म्हणे. माया हे जे इथं जे सामान जे आपल्याला पाठवलं वायरचा तो चुकीचा होता, ते वापस घेऊन गेलो, कारण त्यांना कलर पुरे चुकीचे पाठवून टाकले. गेले डबल, तोही दिवस व्हायचा. आमचा जे कलर व्हायचा, कलर सारखे असले आम्हाला फिटिंगला तकलीफ झाली नाही. कारण की आम्ही मेन न्यूट्रलले आहे की नाही रेड अँड ब्लॅक टाकत असतो, अर्थिंगले ग्रीन टाकत असतो आणि इन्व्हर्टरले येलो टाकत असतो, आणि सगळं मेनले आहे की नाही सगळं आम्ही हे टाकत असतो. तर मग माहितीये का, ते वायर पुरे चुकीचे पाठवले. गेला टाइम वेस्ट झाला, तोही दिवस वाया गेला. कारण मग एले मला पाठवावं लागलं. हा तिकडे गेला वायर घेऊन वापस करायला, ते वायर घ्यायले, कारण जे आले डायरेक्ट तो बोलला की आम्हाला जेव्हा हे वायर वापस भेटत नाही तेव्हा तुम्ही देत नाही. कारण ते वायर आम्ही वापस जे होते ते एका दिवसापर्यंत ऋषभजवळ पाठवले. म्हणजे काय झालं समजलं का, सगळं सामान आणलं, 3 वायर त्याने गलत पाठवले, 3 गठ्ठे ते ऋषभजवळ मी त्या दिवशी वापस पाठवले. ऋषभनं ते त्याला दुकानदाराला वापस नाही केले. दुसऱ्या दिवशी तर हा जेव्हा घ्यायला गेला वापस ते वायर भेटले नाही, कारण ते वायराचे ओरिजिनल वाले होते चुकीचे, ते त्या दुकानदाराला वापस नाही भेटले. तर तोही दिवस आपला वाया गेला. मग सकाळी हा दुकानावर गेला, येणं ते वायर घेतले, ऋषभला जे दिले त्याच्यावरून ते वायर घेतले. हा दुकानावर जाऊन दुसऱ्या दुकानावर घेऊन हा तिकडे गेला, वायर दिले आणि मग येणं वायर घेऊन आला. आणि आता एवढी चक्कर, एवढी धावपळ झाली पुऱ्या हप्त्यापासून आपली. तर आता जे आपण जे वायर पाहिले ना, आता आपल्याला पाहिजे होते ट्रिपल लेअरची आहे. जे आपण त्या मुसलमान मोबाईलच्या दुकानाची पाहिजे तर ते होते ट्रिपल लेअरचे वायर, जे आपण करंट पास केला तर काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम चांगलं चाललंय. आणि आता हे जे वायर दिले हे वायर आहे सिंगल कोटिंगचे. एवढं आपण एका हप्त्यापासून आपण फिरलो, एवढा टाइमपास झाला आपला, आपलं काहीच फायदा नाही झाला ना भाई. डबल आपल्या चक्रा व्हायचा, पेट्रोल टाकायला लागलो, एवढं कंटाळलो मी. बाजू आता त्याला कॉल लावला, आम्ही बोललो त्याच्यासोबत, हो का होते ते, कारण हे वायर लावून फायदा नाही. या घरात जर वायरिंग टाकायची म्हटली तर हे आहे पुरं लाईफ टाईम वायरिंग करू राहिलो ना आपण, चांगलंच घ्यायला लागेल ना. असं झालं ते गोष्ट. आज हे सगळे वायरचे आहे, काढून ठेवून दिले. तसं झालं वायरा वापरचं तुम्हाला अपडेट करतो मी. एवढं सोपी नाही आहे का, मग तुम्हाला सांगतो गाईस. आता तुम्ही जर कोणतंही सामान घ्यायला जासाल, इलेक्ट्रिक फिटिंग असो, प्लंबिंग असो, तुम्ही घर बांधता, त्या सामानाला 10 वेळा चेक करा. चेक इन द सेन्स, पहिले तुम्ही पाहता ते जेव्हा ते सगळं सामान काढलं त्या बॉक्समध्ये भरत असाल तेव्हापर्यंत पुरं चेक करा की हे बरोबरच आहे. नाही तुम्हाला 56 वेळा चक्कर मारावंच लागेल, जे की ते तुम्हाला बिलकुल परवडणार नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे, कोणत्याही दुकानावरून सामान घ्या, पण सामानाची क्वालिटी चेक करा आधी, त्याच्यानंतर सामान घ्या. कारण आम्ही आता येलही मी 3 वेळा तर मी 10 वेळा म्हटलं की गौरव पाय याने त्याला सांगितलं त्याच भाषेत की एवढं आहे, त्या दुकानदारानं तेच सामान टाकलं. याच्यापेक्षा प्लस कंपनीचा वायर आहे. आम्हाला त्यांनी सांगितलं हा डबल कोटिंगचा वायर आहे, त्यांना पाठवला सिंगल कोटिंगचा वायर. हा पाहून घ्या तुम्ही क्वालिटी. हा मी अल्लादीत कटर हे केलं त्याच्यावर, हे पहा, हे सिंगल कोटिंग नाही. डबल कोटिंगचं कसं असते, वरचा हा हिरवा कोटिंग निघून जाते, त्याच्यानंतर अंदर राहते पांढरा कोटिंग, तो काही येत नाही. हा वायर एकदम बोगस आहे, आम्हाला हा वायर पाहिजेच नाही. बरोबर बेकार काम.
चला झाला तो वायर. आता आपण विषय आज सॉर्ट करून टाकू, काय आहे काय नाही. तुम्हाला दाखवतो जिना. हे आलो मी इथून जिना आपण काढून घेतला होता. आता जिन्याचं काम कम्प्लीट झालं. हे पाहून घ्या. इथं जे आहे खिडकी होती, इथं भिंत टाकून दिली अशी, पुऱ्या विट्या लावून टाकल्या, म्हणजे ही जागा कव्हर करून टाकली. आता हा जिना आताच बनला आहे 2-3 दिवसा पहिले. आणि इथं आपण एक वॉल खेचून घेऊ, म्हणजे असं हे जागा जी आहे ही वाली कव्हर होऊन जाणार. ठीक आहे. छपाई पण झाली, जिना बनला प्रॉपर. हे पहा इथून. आता इथं काम चालू आहे. हे काम छपाईसाठी, कारण ती सेंटरिंग टाकली होती ना तुम्हाला सांगत होतो लास्ट व्हिडिओमध्ये. तर हे बा इथं झाली छपाई मागची. आता या साईडची चालू आहे. तुम्हाला मी ते खाली जाऊन प्रॉपर तुम्हाला सांगतो कशी छपाई चालू आहे. आलो खाली. आता जिना पा कसा दिसू राहिला. हे बा प्रॉपर जिना या साईडनं असा बनला जिना. निघाला साईडनं. इथं भिंत आली, कव्हर झालं. संतुष्टी भेटून जाईल. लवकर भिंत बनली इथं तर कव्हर होऊन जाईल. आणि इथं भिंत बनली तर प्रॉपर आपलं जे आहे घर बाहेरून पॅक होऊन जाईल. आता इथचं काम चालू आहे. वरची छपाई, सेंटरिंग. आज हे पूर्ण भिंत क्लिअर होऊन जाईल. आणि तुम्हाला माहिती लास्ट व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की जे मागची छपाई चालू आहे, खाली पडला होता भेदा, म्हणजे ते खालून ना पुरी जागा अशी पोकळ हलती याची खालीवाली, ते जागा यांनी मस्त काल कव्हर करून टाकली. आज चांगलं मटेरियल खालून पुरी जमिनीपर्यंत हे झाली पॅक. इथं आपला कॉलम बनला होता प्रॉपर. छपाई पाहून घ्या किती प्लेन आली, एकदम बढ्या दिसू राहिली मला तर. ठीक आहे. त्या साईडला कोण नाही केली, कारण ती होती आपली ढाब्याची जागा, जी पहिले ढाबा होता त्या साईडला. त्यामुळे ते नाही आहे. आपला जे घराची कॉन्ट्रॅक्टमध्ये फक्त घर चालतं, तर घरच पुरं छपाई झालेलं आहे. हा एक नंबर. चला आज एवढी भिंत झाली, म्हणजे साईडच्या ज्या भिंत आहे वगैरे ते छपाई होऊन जाणार. आता फक्त मेन मुद्दा असा राहिला की आम्ही नाही काढलं पॅरापीट म्हणजे जे साईडनं येतं ना, साईडनं जे स्लॅबच्या साईडनं जे अशा भिंता उभ्या होतात त्यावाल्या, त्यांनी काढल्या. आपण पाहू त्याचं डिस्कशन करून काय बजेट निघते. बजेट काढलं होतं आपण 6 लाखापर्यंत आपल्या सेविंगमधून, फक्त प्लास्टरपर्यंत. आउटसाईड बजेटचं सामान नाही आलं तर त्यात बजेटला चांगलं वाढलं. जेव्हा तुम्हाला मी फायनल सांगेन त्यात ते माहीत पडणार.